नमस्कार, मी निशांत रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फरसाण मसाला कचोरी। मस्त अशी इटुकली पिटुकली मिनी कचोरी। मसाला पूर्ण आतपर्यंत भरलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप मैदा घेतलाय, 1 चमचा मीठ, पाव चमचा ओवा घातलाय। आपला पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने 4 चमचे तेल। आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। असं व्यवस्थित चोळून घ्यायचं पीठ, म्हणजे कचोरी छान अशी कुसकुशीत होते। हे पीठ आपलं व्यवस्थित झाले। आता थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर पीठ मळून घेऊया। हे पीठ आपलं मळून झालंय। थोडंसं तेल लावून, खूप सैल पण नाही मळायचं आणि खूप घट्टही नाही मळायचं। आता याला 10 मिनिटं झाकून ठेवूया। स्टेप पहिली बघितली पीठ कसं मळायचं कचोरीसाठी। स्टेप दुसरी आहे मसाला करायचा आहे कचोरीचा। त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 चमचे तीळ, 1 मोठी वेलची घेतली आहे, 7-8 काळी मिरी घेतली आहे, 1 चमचा जिरं, 1.5 चमचा बडीशेप, 1 चमचा धणे। हे सर्व आता भाजून घेऊया आपण। मसाला भाजून झालाय। गार झाल्यावर बारीकसर वाटून घ्यायचं। स्टेप तिसरी, कचोरीचं सारण कसं बनवायचं त्यासाठी लागणारं साहित्य। मस्त तिखट गोड असं फरसाण घेतलंय, 1 वाटी घेतले, कमी जास्त तुमच्या आवडीनुसार करू शकता। इथे पापडी घेतली आहे, 1च वाटी आहे ही पण। चिंच गुळाची चटणी, काजूचे तुकडे, काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे 1 ते 1.5 चमचा, 1 चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ। आणि इथे बेदाणे घेतलेत, याचे पण 2-2 तुकडे करून घेतले। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे फरसाण, पापडी, मीठ, हळद, आमचूर पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर हे सगळं वाटून घ्यायचं आहे। आपलं कचोरीचं सारण इथे तयार आहे। तर यात आपल्याला काजू, मनुके, चिंच गुळाची चटणी, हा वाटलेला मसाला या सारणामध्ये घालूया। 2 चमचे घेतला मी। आता व्यवस्थित एकजीव करून घेऊया। आता याचे छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। पिठाला थोडं तेल लावून व्यवस्थित मळून घेते। एवढी कचोरीची साईज आहे तेवढाच पिठाचा गोळा घ्यायचा आहे। आता हाताला पीठ लावून घेते। आता आपण एक छोटीशी वाटी करायची, जसं पुरणपोळीला पराठ्याला करतो त्याच प्रकारे। पीठ घातल्यावर व्यवस्थित असं टोक आहे ना, हे असं व्यवस्थित बंद झालं पाहिजे। बंद नाही झालं तर कचोरी तेलामध्ये खुलेल आणि अशी गोल करून घ्यायची। कचोरी तळताना तेल हलकं गरम पाहिजे, जसं आपण समोसे तळतो ना त्याच प्रकारे। आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। बघू शकता आपली एकही कचोरी खुलली नाही आहे। रंग बघा, ह्या रंगावर आपल्याला कचोरी तळून घ्यायची। ही कचोरी महिनाभर टिकते।